स्वाध्याय इयत्ता 9वी राज्यशास्त्र धडा 3 भारताची सुरक्षा व्यवस्था. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. अ. प्रधानमंत्री, ब. राष्ट्रपती, क. संरक्षण मंत्री, ड. राज्यपाल. उत्तर आहे राष्ट्रपती. 2. भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल. अ. भूदल, ब. तटरक्षक दल, क. सीमा सुरक्षा दल, ड. जलद कृती दल. उत्तर आहे तटरक्षक दल. 3. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. अ. BSF, ब. CRPF, क. NCC, ड. RAF. उत्तर आहे NCC. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. मानवी सुरक्षितेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. उत्तर हे विधान बरोबर आहे. 1. सामान्य आणि निरपराध माणसाच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्याच्यामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. 2. अशी दहशत निर्माण करून आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे दहशतवादी लोक साध्य करीत असतात. 3. दहशतवादी आपला हेतू साध्य करण्यासाठी आपला प्रभाव निर्माण करून गैरकृत्य अमानवी कृत्ये करतात. त्यामुळे मानवी सुरक्षितता धोक्यात येते. म्हणून दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे. प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. उत्तर हे विधान बरोबर आहे. 1. राष्ट्रात सीमावाद, पाणी वाटप, आंतरराष्ट्रीय कराराचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा इत्यादी कारणावरून संघर्ष होत असतात. 2. अशा वेळी परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण होऊन आक्रमक राष्ट्रे दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करतात. 3. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य असते. 4. म्हणून प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.
प्रश्न तिसरा, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. उत्तर, हे विधान चूक आहे. 1. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947-48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले आहे. खरे पाहता काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानने आजपर्यंत 4 वेळा भारतावर आक्रमण केले. 2. भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्नशील असत. 3. सिंधू नदीच्या पाणी प्रश्नावरून भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षे तंटा चालू आहे. 4. भारत व पाकिस्तान यांच्यात सीमावादासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. जलद कृती दलाचे कार्य. 1. भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. जलद कृती दलाचा निमलष्करी दलात समावेश होतो. 2. बॉम्बस्फोट, दंगे यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरक्षित करण्याचे काम जलद कृती दल करते. 2. मानवी सुरक्षा. 1. शीतयुद्धानंतरच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसाचीही सुरक्षा असा नवा विचार पुढे आला. 2. निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. 3. अल्पसंख्याक व दुर्बल घटकांच्या हक्काचे संरक्षण ही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. तिसरी टिपा लिहा. गृहरक्षक दल. उत्तर. 1. स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. 2. 20 ते 25 वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते. 3. पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात. प्रश्न चौथा, आपले मत व्यक्त करा. 1. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित 2 दलात सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल का? उत्तर. भूदल, नौदल, वायुदल या संरक्षण करणाऱ्या दलांपैकी नौदलात मला सहभागी व्हायला आवडेल, कारण सागरी क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदल करते. 2. नौदलाच्या ताफ्यात विमानवाहक, विनाशक, फ्रिगेट, कारवट, पाणबुड्या, परमाणू पाणबुड्या, छोटे युद्ध जहाज, गस्त घालणारे जहाज यांचा समावेश आहे. 3.
अथांग महासागरात युद्धनौका व लढाऊ विमान उतरवणे तसेच लढाऊ विमानाचे उड्डाण करणे हा एक रोमांचकारी चित्तथरारक असा अनुभव आहे आणि अनुभव मला घ्यायचा आहे. 4. भारतीय नौसेनेत 55,000 नौसैनिक आहेत. सफेद पोशाखातील हे सैनिक रुबाबदार दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज भारतीय नौदल जगातील 5व्या क्रमांकाचे नौदल आहे. म्हणून मलाही नौसैनिक म्हणून देशसेवा करायची आहे. प्रश्न 4 आपले मत व्यक्त करा. दुसरं आहे शांततेसाठी अणुशक्ती या धोरणाविषयी तुमचे मत व्यक्त करा. उत्तर 1. अणुशक्तीचा उपयोग शांततेसाठी आणि विघातक कारणांसाठी होऊ शकतो. 2. अणुशक्तीचा वीज निर्मिती, संशोधन अशा विकास कामांसाठी उपयोग होतो आणि ॲटॉम बॉम्ब सारख्या विनाशकारी अस्त्रांची निर्मिती करता येते. 3. मानवी जीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी शांततेसाठी अणुशक्ती हे धोरण भारताने स्वीकारले आहे. ते माझ्या मते योग्य आहे. 4. अण्वस्त्रे नष्ट झाली पाहिजेत तरच मानवी सुरक्षित आणि भयमुक्त जीवन जगेल. 5. शांततेसाठी अणुशक्ती हे धोरण मानवी सुरक्षिततेसाठी योग्य व चांगले आहे असे माझे मत आहे. प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा. 1. राष्ट्रीय सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो? उत्तर. राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका निर्माण होतो. 1. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण केल्यास. 2. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास. 3. धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यावर आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्रात धोका निर्माण करतात. 2. सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. उत्तर. सीमा सुरक्षा दल पुढील कार्य करते. 1. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. 2. सीमा भागात होणारी तस्करी रोखणे. 3. सीमेवर गस्त घालणे. प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा. तिसरा मुद्दा मानवी सुरक्षा म्हणजे काय? उत्तर. 1. देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. 2. शीतयुद्धानंतरच्या काळात राष्ट्राची सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसाचीही सुरक्षा असा नवा विचार पुढे आला आहे. 3. मानवी सुरक्षिततेत माणसातले सर्व धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते.
प्रश्न 6 दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. उत्तर: सुरक्षा दलाचे नाव, कार्ये, प्रमुख, सध्या कार्यरत प्रमुखांचे नाव. भूदल, भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण करणे. प्रमुख जनरल, कार्यरत प्रमुखांचे नाव मनोज नरवणे. दुसरं आहे नौदल, भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे. ॲडमिरल करमवीर सिंह. तिसरं आहे वायुदल, भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया. दुसरा आहे भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखवा. सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने: भारत-चीन संबंधात तणाव, पाकिस्तानचे आव्हान, अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत हिंसक चळवळी, दहशतवाद,